नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आजपासून DSA कंप्लीट कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर याच्यामध्ये सगळे DSAचे जे टॉपिक्स असतील ते कव्हर केले जातील. DSA म्हणजेच डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चरचे जितके पण टॉपिक्स असतील आणि अल्गोरिदम्सचे जितके पण टॉपिक्स असतील ते वन बाय वन सगळे कव्हर करणार आहोत. टॉपिक वाईज सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हा जो कोर्स आहे किंवा सिरीज आहे ही तुम्हाला सेक्शन वाईज प्रोव्हाइड केली जाईल. प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला दिले जातील आणि प्रत्येक टॉपिकमध्ये सब टॉपिक वगैरे सगळे तुम्हाला एक्सप्लेन केले जातील. तर सेक्शन्स कसे राहतील, तर सेक्शन 1मध्ये समजा DSAचं बेसिक आणि फाउंडेशन तुम्हाला टीच केलं जाईल. त्याच्यामध्ये पण सब टॉपिक्सवरती टॉपिक वाईज व्हिडिओ बनवले जातील. अशा सेक्शन वाईज पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मी. तर आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर सेक्शन 1मध्ये समजा मी तुम्हाला फाउंडेशन देणार आहे DSAचं. त्यानंतर सेक्शन 2मध्ये ट्रीजबद्दल शिकवणार आहे. त्यानंतर 3मध्ये ग्राफ्स वगैरे तुमचे जितके पण अल्गोरिदम्स असतील, सर्चिंग आणि सॉर्टिंगच्या ज्या पण टेक्निक्स असतील ते सगळे आपण प्रॉब्लेम वाईज सगळं तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यात बेसिक व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण DSAचं इंट्रो बघणार आहोत. तर DSA काय आहे किंवा कशासाठी यूजफुल आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत ते सगळे कव्हर करणार आहोत. तर इंजिनिअरिंगचे तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पूर्ण इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे आणि जे प्लेसमेंटसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओला पहिला व्हिडिओ आहे हा. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले म्हणजेच DSAचं इंट्रोमध्ये आपण काय बघणार आहे की DSA काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे आणि DSA कशासाठी मॅटर करतो. तर सगळ्यात पहिले व्हॉट इज DSA. तर DSA नेमकं काय आहे, तर DSA स्टँड फॉर कशासाठी, तर डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स. तर या जे दोन कन्सेप्ट आहे तुमचे डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्स यांना कनेक्ट करून आपण DSA असं कन्सेप्ट घेऊन येतो. तर DSAमध्ये सगळ्यात पहिली जी टर्म येते ती आहे डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर आपण कशासाठी यूज करतो, तर आपला जो पण डेटा असेल मेमरीमध्ये तुमच्या किंवा कॉम्प्युटरमध्ये जो पण डेटा असतो त्याला कोणत्या वेमध्ये आपण तिथे ऑर्गनाईज करत असतो आणि कोणत्या वेमध्ये तिथे स्टोअर करत असतो. तर त्याच्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चरच्या काही टेक्निक्स असतात त्या इथे यूज करणार आहे डेटाला ऑर्गनाईज आणि स्टोअर करण्यासाठी, ते पण इफिशियंट वेमध्ये. तर त्याच्यामध्ये काही टेक्निक्स तुम्ही बघू शकता, जसं की ॲरे झालं, लिस्ट झालं, ट्री झालं. तर या टेक्निक्सनुसार आपण डेटाला ऑर्गनाईज आणि स्टोअर करत असतो. त्यानंतर दुसरी जर कन्सेप्ट येतो DSAमध्ये तो आहे अल्गोरिदम्स. तर अल्गोरिदम्सचा काय मिनिंग आहे की तुमचे जे पण प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे तो प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप कसा सॉल्व्ह केला जातो त्यालाच अल्गोरिदम असं बोलतात. तर अल्गोरिदम म्हणजेच काय की एखादी जर प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे त्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजरनं आपण सॉल्व्ह करत असतो आणि त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करणाऱ्या ज्या टेक्निक्स असतात ते अल्गोरिदममध्ये येतात. तर खूप सारे अल्गोरिदम्स आपण DSAमध्ये शिकणार आहोत. तर आपण हे सगळे बघणार आहोत वन बाय वन. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की एखादं नाव जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण आपण स्टेप वाईज जात असतो किंवा नंबर जर सॉर्ट करायचे असतील तुम्हाला तर सॉर्टिंगच्या काही टेक्निक्स आहेत ते. तर हे आपण सगळं पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला DSA म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं होतं की दोन टर्म येतात त्याच्यामध्ये, एक डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्स. तर या दोघांचा कंबाईन करून आपण DSAमध्ये प्रॉब्लेम्सला तुमच्या डेटाला ऑर्गनाईज करत असतो आणि त्यानंतर त्याला एखादा प्रॉब्लेम आला तर त्याला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत असतो. तर अशा प्रकारे डेटा कसा स्टोअर केला जातो आणि त्याला कसं प्रोसेस केलं जातं एखादा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यालाच आपण DSA असं बोलतो. त्याच्यानंतर रिअल लाईफ ॲनालॉजी बघायची झाली तर समजा तुम्हाला तुमच्याकडे कॉलेजमध्ये लायब्ररी असतात. तर लायब्ररीमध्ये जे तुमचे बुक्स असतात ते असे तिथे ठेवलेले असतात. तर ते कशा प्रकारे ठेवलेले असतात, तिथे अरेंजमेंट केलेली असते त्यांची, जसं की जेनरे झालं, त्याच्यानंतर अल्फाबेट वाईज ABCD वाईज तुमच्या जे बुक्सचे नाव असतात त्यांच्यानुसार अरेंज केलेले असतात किंवा बुक्सच्या ज्या ID असतात त्याच्यानुसार ते अरेंज केलेले असतात. तर त्यालाच आपण डेटा स्ट्रक्चर असं बोलू शकतो, जी पहिली टर्म आहे ती. त्याच्यानंतर एखादी स्पेसिफिक बुक जर तुम्हाला फाइंड करायची असली त्याच्यामध्ये, तर जी फाइंडिंग करणार आहे तुम्ही त्या फाइंडिंगच्या मेथडला आपण तिथे अल्गोरिदम असं बोलत असतो. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करणार की सगळ्यात आधी तुम्ही बघणार की तुम्हाला कोणती बुक हवी आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या बुकचं टायटल बघणार आणि टायटलनुसार त्याला वन बाय वन तिथे तुम्ही सर्च करणार आणि नंतर फाइंड करून तुम्ही घेणार. तर अशा प्रकारे अल्गोरिदम वर्क करत असतो स्टेप बाय स्टेप. तर
जेवढी चांगली अरेंजमेंट असेल, गुड अरेंजमेंट प्लस अ स्मार्ट सर्च मेथड मीन्स यू फाइंड द बुक इन सेकंड्स. तर अशा प्रकारे स्मार्ट अरेंजमेंट असेल तिथे बुकची आणि तिथे चांगल्यापैकी तुम्हाला फाइंड करण्यासाठी काही अल्गोरिदम्स भेटत असतील तर तुम्ही त्या बुकला काही सेकंड्समध्ये तिथे सर्च करू शकता आणि फाइंड करू शकता. तर हे झालं रिअल लाईफ एक्झाम्पल. त्याच्यानंतर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन अ लिस्ट ऑफ 1000 स्टुडंट नेम्स. आता तुमच्याकडे 1000 स्टुडंटचे जर नेम असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक स्टुडंटचं जर नेम तुम्हाला तिथे फाइंड करायचं आहे, तर जर तुमच्याकडे DSAचा कन्सेप्ट नसता तर तुम्ही कसं केलं असतं, 1 बाय 1 तिथे 1000 स्टुडंट जे असतील ते 1 बाय 1 त्यांचे नेम चेक केले असते आणि जिथे तुम्हाला त्याचं नेम सापडलं असतं तिथे तुम्हाला तो फाइंड झाला असता. तर या केसमध्ये काय होणार, जर तुमच्याकडे DSA नसेल तर ही केस खूप सारी स्लोमध्ये चालणार, वर्स्ट केसमध्ये जाणार, कारण इथे तुम्हाला सगळे जे स्टुडंट आहे ते 1 बाय 1 तिथे फाइंड करावे लागतील, सर्च करावे लागतील. जर तुमच्याकडे DSAचा कन्सेप्ट असेल आणि DSA तुम्ही तिथे अप्लाय कराल तर तुम्ही काय करणार की तुमचे जे नेम्स असेल ते सॉर्ट करणार, ABCD वाईज तुम्ही तिथे डेटा स्ट्रक्चरचा यूज करून तिथे तुम्ही सगळ्या नेम्सला असं सॉर्टिंग देऊ शकता. त्यानंतर तुम्ही तिथे बायनरी सर्चचा अल्गोरिदमचा यूज करू शकता. त्याच्यानं काय होणार की तुम्ही काय करणार, तुमचं जे पण नेम असेल त्याला तुम्ही अल्फाबेट वाईज समजा तिथे सर्च करणार आणि ज्या पण अल्फाबेटमध्ये ते सेट असेल तिथून तुम्ही फक्त त्याच सेक्शनला तुम्ही ए पासून चालू होत असेल तर फक्त एचं सेक्शनमध्ये जाऊन तिथे तुम्ही सर्च करणार. तर अशा प्रकारे DSA हा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्या सर्चिंग आणि जे पण तुमचा डेटा असेल त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी तुमचा मदत करतो तुम्हाला. तर मोठमोठे प्रॉब्लेम इथे सिम्पल वेमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यासाठी आपला DSA जो आहे तो आपण तिथे यूज करत असतो. त्याच्यानंतर DSA का मॅटर करतो तर याच्याबद्दल पण बघून घेऊयात. तर DSAचा यूज का केला जातो, तर इफिशियन्सीसाठी याचा सगळ्यात जास्त यूज होतो. कारण जेव्हा आपण कोडिंग करत असतो तर कोड हा फास्ट रन करण्यासाठी आणि त्याला जी मेमरी लागणार आहे ती मेमरी लेस यूज व्हावं म्हणून आपण तिथे DSAचा यूज करत असतो. तर DSA काय करतो, तुमच्या कोडला फास्ट रन करतो आणि तिथे मेमरी लेस लागते म्हणून आपण तिथे DSAचा यूज करतो. त्यानंतर स्केलेबिलिटी. आता जिथे अ प्रोग्राम दॅट वर्क्स फॉर 100 युजर्स मे क्रॅश फॉर 10 मिलियन युजर्स विदाउट प्रॉपर DSA. जर तुमचा DSA नसेल तर आपण काय करतो, एखादा प्रोग्राम असेल त्याला जर एखादा प्रोग्राम असेल आणि तो वर्क करत असेल फक्त 100 युजर्सवरती तर ते थोडंसं चांगलं जातं. पण तोच प्रोग्राम जर तुम्ही मिलियन्स ऑफ युजर्ससाठी जर तुम्हाला अरेंज करायचा असेल तर विदाऊट DSAचं ते खूप सारे प्रॉब्लेम्स तिथे येऊ शकतात. आता आणि त्याच्यामध्ये नंतर जर तुम्ही बघितलं की मोठमोठ्या कंपन्या असतात जसं की गुगल, ॲमेझॉन, तर या कंपन्या काय करतात, तुमचं जे DSAचं फाउंडेशन असतं ते DSA तिथे यूज केलं जातं आणि तुमचं जे पण डेटा वगैरे असेल त्याला हँडल केला जातो. तर म्हणून DSAचा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या डेली लाईफमध्ये. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये पण DSAचा यूज केला जातो. जसं की आपण बघितलं की तुमचे जे मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपण DSAचा यूज करून त्यांना स्मॉलर प्रॉब्लेम्समध्ये आपण सब प्रॉब्लेम्समध्ये तिथे डिवाईड करतो आणि स्टेप बाय स्टेप त्यांना मॅनेज करत असतो आणि सॉल्व्ह करत असतो. तर त्याच्यासाठी पण DSAचा यूज केला जातो. त्यानंतर प्लेसमेंट आणि इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही बघू शकता. आता कोणी तुमच्यातले काही स्टुडंट जर इंटरव्ह्यूसाठी किंवा प्लेसमेंटसाठी जर DSAचा अभ्यास करत असतील तर त्यांना पण कंपनीजमध्ये जशा मोठमोठ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज असतात, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, TCS, इन्फोसिस, तर याच्यामध्ये टेस्ट घेतात त्याआधी DSAवरती आणि कोडिंगमध्ये पण DSA वगैरे विचारलं जातं. तर त्यांना पण खूप मदत होते. म्हणून DSA तुम्हाला शिकलं पाहिजे सॉफ्टवेअर जॉबमध्ये जर जायचं असेल तर. त्याच्यानंतर फाउंडेशन फॉर एव्हरीथिंग. तर तुम्ही जी पण टेक्नॉलॉजी शिकत असाल, समजा तिथे वेब डेव्हलपमेंट असेल, AIML असेल किंवा ॲप डेव्हलपमेंट असेल, तर या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे याच्यामध्ये तुम्हाला DSAचा कन्सेप्ट जो आहे तो सगळीकडे बघायला मिळतो. तर म्हणून आपल्याला DSA हे खूप महत्त्वाची सब्जेक्ट आहे जो तुम्हाला शिकायला हवा. त्याच्यानंतर तुम्ही सिम्पल बघू शकता की तुमचा जो DSA सब्जेक्ट आहे तो 2 टर्मपासून आपण बघितलं की 2 टर्मपासून हा क्रिएट झालेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे डेटा स्ट्रक्चर, तुम्ही डेटाला कसं स्टोअर आणि ऑर्गनाईज करतात त्याच्याबद्दल. दुसरं म्हणजेच अल्गोरिदम. तर अल्गोरिदम हा काय करतो, तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्यासाठी आपण तिथे वापरतो आणि या दोघांचा यूज करून आपण मोठमोठे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करत असतो. तर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमचं तिथे इफिशियंट सोल्युशन तिथे भेटत असतं. त्याच्यामध्ये फास्ट, स्केलेबल आणि ऑप्टिमाइज सोल्युशन तुम्हाला भेटतं. तर हे सिम्पल डायग्राम झाली समजण्यासाठी. तुम्ही नोट्समध्ये पण ही डायग्राम तिथे लिहू शकता.
त्यानंतर रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन बघायचे झाले तर तुमचं गुगल सर्च तुम्ही बघू शकता, तिथे मिलियन्स ऑफ वेब पेजेस असतात जे तुम्हाला मिली सेकंड्समध्ये तुमचे रिझल्ट फाइंड करून देत असतात. डेटा ऑर्गनाईज केलेला असतो तिथे आणि तुमचे जे पण प्रॉब्लेम असेल तुम्हाला सर्च करायचं असेल ते तुम्हाला मिली सेकंड्समध्ये तिथे मिळतं. त्यानंतर गुगल मॅप्स झाले, ते काय करतं, ग्राफ डेटा स्ट्रक्चर जे असतात तुमचे त्याचा यूज करून काय करतं की तुम्हाला शॉर्टेड रूट जो असतो, पाथ असतो तुमचा, तो फाइंड करण्यास मदत करतात. त्यानंतर इंस्टाग्राम आणि फेसबुकची फीड जी असते तुमची त्याच्यामध्ये पण फ्यूज आणि रँकिंग अल्गोरिदम्सचा यूज केला जातो, तुम्हाला काय पाहिजे त्याच्याबद्दल डिसाईड करून देतं. त्यानंतर उबर आणि ओलामध्ये पण तुम्ही बघू शकता युजेस ग्राफ्सचा यूज करतो आणि अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. कशासाठी, तर तुमची जी नियरेस्ट ड्रायव्हर्स असतात त्यांचा फाइंड करण्यासाठी, मॅच करण्यासाठी. तर अशा प्रकारे काही ॲप्लिकेशन्स आहेत. जर तुम्हाला पण एखादा ॲप्लिकेशन्स माहीत असतील किंवा तुम्ही पण सर्च करून बघा ॲप्लिकेशन्स काय काय आहेत आणि तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून मला सांगू शकता की अजून काय काय ॲप्लिकेशन्स आहेत. तर अशा प्रकारे आपण टुगेदर वर्क करून DSAचा अभ्यास करूयात. तर ॲप्लिकेशन्स नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ जर हा आपला पहिला व्हिडिओ होता इंट्रोडक्शनचा, तर तुम्हाला माहीत झाला असेल की DSA काय राहतं. तर तुम्हाला जर खरंच DSAमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही एक नोटबुक बनवा आणि त्याच्यामध्ये हे जे मी डायग्राम्स वगैरे देत असतो हे तुमच्या शॉर्ट नोट्ससाठी तिथे लिहून ठेवा, तुम्हाला हेल्प होईल. तर तुमच्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.